सकाळच्या मननामध्ये जे अध्ययन मनन करणार आहोत याकरिता पहिले कोरिन्थकरास पत्र आणि याचा दुसरा अध्याय आणि 14 आणि 15 वचन मी वाचवत आहे. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, कारण त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्याची पारख आत्म्याच्या द्वारे होते. आणि 16 वचन, जो आध्यात्मिक आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडून होत नाही. आम्ही या दोन वचनामध्ये आज शिकत आहोत की स्वाभाविक वृत्तीचा माणूस आणि आत्मिक वृत्तीचा माणूस आणि त्याच प्रकारे एक दैहिक वृत्तीचा माणूस, या तीन स्वभावाचे घटक माणसाच्या जीवनामध्ये आहेत. ज्याचे तारण झालेले नाही तो आपल्या पापी स्वभावानुसार जगत असतो. हा मनुष्य मानवी स्वभावाप्रमाणे जगत असतो, जगाच्या तत्वज्ञानानुसार व आपल्या स्वभावाप्रमाणे जगत असतो. जिवंत देवाची सत्य त्याला समजत नाही. हा आहे स्वाभाविक वृत्तीचा माणूस. परंतु जो आत्मिक वृत्तीचा जो माणूस आहे तिथं असं म्हटलेलं आहे, जो आध्यात्मिक आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो. आम्ही या ठिकाणी आध्यात्मिक वृत्तीच्या माणसाबद्दल पाहत आहोत. ह्या व्यक्तीचे तारण झालेले असते. हा व्यक्ती ख्रिस्ती जीवनासाठी पवित्र आत्म्यावर अवलंबून असतो. हा व्यक्ती पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतो, पवित्र आत्म्याची फळ देतो, तो देवाच्या सहवासात राहतो, त्याला पवित्र देवाची वचने समजतात. या व्यक्तीला आध्यात्मिक वृत्तीचा माणूस म्हटलेलं आहे. परंतु दैहिक वृत्तीचा माणूस 1 कोरिन्थ याचा 3 आणि 1 ते 3 वचन आम्ही वाचूया. 1 कोरिन्थ 3 अध्याय आणि 1 ते 3. बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसाबरोबर बोलावे तसे तुमच्या बरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दैहिका बरोबर, जसे ख्रिस्तातील बाळका बरोबर तसे मला बोलावे लागले. मी तुम्हाला दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही, कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात. ज्यार्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत त्यार्थी तुम्ही दैहिक आहात की नाही व मानवी रीतीने चालता की नाही. या दैहिक माणसाबद्दल आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. या ठिकाणी पौलानं कोरिन्थकरास मंडळीमध्ये या व्यक्तीबद्दल इथं असं म्हटलं आहे, मी तुम्हास दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती. आम्हाला नियमितपणे दूध आणि जड अन्न यामध्ये हा फरक फार मोठा आहे, कारण आम्हाला आमच्या जीवनामध्ये आत्मिकतेची वाढ व्हायला पाहिजे. आम्ही दूध कुठपर्यंत पित राहायचं हे दुसऱ्या वचनामध्ये स्पष्टपणे पौलानं म्हटलेलं आहे, मी तुम्हास दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही. परंतु जो दैहिक माणूस आहे हा देहावरती विश्वास ठेवून जगणारा, या जगामध्ये राहत असताना त्याचं जीवन अगदी आपल्या शरीरावरती दैहिकतेवरती असलेला मला दिसत आहे. त्या व्यक्ती आम्ही पाहत आहोत ती तर ख्रिस्ता बाळकाप्रमाणे असतो, त्याची आत्मिक वाढ नसते. या व्यक्तीबद्दल, दैहिकतेच्या व्यक्तीबद्दल आम्ही या ठिकाणी पाहतो, त्याची आत्मिकतेची वाढ नसते. तो आपल्या पापी स्वभावाप्रमाणे जगत असतो, त्याला आत्मिक त्याचे जड अन्न चालत नाही, तो पवित्र आत्म्याच्या अधीन नसतो, तो दैहिकतेच्या अधीन असतो. हा स्वाभाविक व्यक्तीचा मनुष्य आहे. परंतु आम्ही आध्यात्मिक वृत्तीच्या मनुष्याबद्दल या ठिकाणी काही घटक पाहणार आहोत. तिथं असं म्हटलं आहे, हा आध्यात्मिक मनुष्य तो आपले अन्न, तो आत्मिक अन्न सेवन करतो. जो आध्यात्मिक व्यक्ती आहे तो आत्मिक अन्न सेवन करतो, त्याला हे अन्न शास्त्रामधून मिळते. ह्या अन्नाचे 4 घटक आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला घटक आहे ख्रिस्त. ख्रिस्त म्हणजे जिवंत भाकर. या जिवंत भाकरीबद्दल आम्ही योहान सुवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 48 ते 58 जर वचन वाचवलं तर तिथं असं म्हटलेलं आहे, 48 वचनामध्ये ख्रिस्त म्हणत आहे, मी जिवंत भाकर आहे, मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे.
या जिवंत भाकरीबद्दल आम्ही पाहत आहोत की प्रभू श्री ख्रिस्त आम्हासाठी हा जिवंत खाद्य आम्हाला दिलेला आहे. आणि जो हे खाद्य खातो त्याला आत्मिकतेची प्रेरणा होते, तो आत्मिकतेने चालतो. या 4 घटकामध्ये असं म्हटलेलं आहे, पहिला आहे ख्रिस्त जिवंत भाकर, परंतु दुसरे घटक आहे देवाची इच्छा. देवाची इच्छा म्हणजे देवाचं आज्ञाचं पालन करणे. देवाची इच्छा देवाचं आज्ञाचं पालन करणे. यवानकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 32 ते 34 वचन आपण वाचूया. यवानकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 32 ते 34 वचन मी वाचवत आहे. यवानकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 32 ते 34 वचन आपण या ठिकाणी मी वाचवत आहे. 4था अध्याय 32 ते 34 वचन बघा. तिथं असं म्हटलेलं आहे, यावरून शिष्य एकमेकास म्हणू लागले, ह्याला कोणी खायवास आणले असेल काय? येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. आम्ही या ठिकाणी शिष्याबद्दल पाहत आहोत की शिष्य येशूला असं म्हणत आहे की यावरून शिष्य एकमेकाच म्हणू लागले, याला कोणी खायवास आणलेले असेल काय? येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे, हेच माझं करावे, हेच त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझं अन्न आहे. प्रभू श्री ख्रिस्तानं ज्या पुत्राला या जगामध्ये तुमच्या आमच्यासाठी पाठवलं, त्या पित्याची इच्छा पूर्ण कराव्यासाठी, ती देवाची आज्ञा पूर्ण कराव्यासाठी पुत्र या जगामध्ये तुमच्या आमच्यासाठी अवतरलेला आहे. परंतु पित्याची पूर्ण इच्छा कराव्यासाठी, जी आज्ञा आहे ती पूर्ण कराव्यासाठी प्रभू श्री ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. म्हणून इथं असं म्हटलेलं आहे, देवाची इच्छा म्हणजे त्याचं आज्ञाचं पालन करणे. आम्ही तिसरा घटक पाहत आहोत, तिथं असं म्हटलं आहे, देवाच्या वचनातील मूलभूत सत्य समजणे. देवाचं मूलभूत सत्य काय आहे? आम्ही करंथीकरास पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि 1 आणि 2 वचन इथं वाचूया. पहिलं करंथीकरास पत्र त्याचा 3रा अध्याय आणि 1 आणि 2. तिथं असं म्हटलं आहे, बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसाबरोबर बोलावे तसे तुमच्या बरोबर मला बोलता आले नाही, तर दहिका बरोबर जसे ख्रिस्तातील बाळकाबरोबर तसे मला बोलावे लागले. मी तुम्हास दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही. आम्ही या ठिकाणी देवाच्या वचनातील मूलभूत सत्य समजण्यासाठी पाहत आहोत. मूलभूत सत्य म्हणजे दूध आहे. परंतु या ठिकाणी पौल या ठिकाणी करंथीकराच्या मंडळीमध्ये असं म्हणत आहे, मी तुम्हाला दूध पाजले, जड अन्न दिले नाही. आज आम्हाला जड अन्न घ्यायची गरज आहे. आम्ही दूध पिऊन कुठपर्यंत त्या बाळकाप्रमाणे आमचं जीवन ठेवायचं आहे. म्हणून पौल या ठिकाणी करंथीकराच्या मंडळीमध्ये खूप स्पष्टपणे सांगत आहे, मी तुम्हाला दूध पाजले, जड अन्न दिलेलं नाही. जड अन्न म्हणजे दूध, ते देवाचं वचन आहे. आणि आम्हाला या शास्त्र भागामधून सातत्यानं देवाचं वचन अगदी ग्रहण करायचं आहे. आत्मिकतेची आमची वाढ व्हायला पाहिजे. आम्ही बाळकासारखं राहू नये म्हणून या ठिकाणी स्पष्टपणे म्हटल्यात आलेलं आहे. त्याच प्रकारे पहिले पेत्र याचा 2रा अध्याय आणि 2 आणि 3 वचन मी वाचवत आहे. पहिले पेत्र याचा 2रा अध्याय आणि 2 आणि 3 वचन तिथं वाचवत आहे. तिथं असं म्हटलेलं आहे, प्रभू कृपा आहे, त्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बाळकासारखे निर्या दुधाची इच्छा धरा. या ठिकाणी देखील पेत्रकरिता म्हणत आहे, देव कृपळ आहे, त्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, आणि तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बाळकासारखे निर्या दुधाची इच्छा धरा. आम्ही या ठिकाणी देखील पाहतो, आम्हाला निर्या दुधाची इच्छा धरण्यास या ठिकाणी सांगत आहे. परंतु आम्हाला जड अन्न पाहिजे म्हणून आम्ही पुढं एक वचन वाचूया. देवाचे सत्य काय आहे? देवाचे सत्य ते आहे वचन, म्हणजे जड अन्न. इब्रिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 12 ते 14 वचन मी वाचवत आहे. इब्रिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 12 ते 14 वचन तिथं वाचवत आहे. तिथं असं म्हटलेलं आहे, वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हावाच पाहिजे होता, पण तुम्हाला देवाच्या वचनाची मूळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची गरज आहे आणि तुम्हाला दुधाची गरज आहे. जड अन्न चालत नाही असे तुम्ही झाला आहात, कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो, कारण तो बाळक आहे. पण ज्याच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटाने
वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे, अशा प्रौढासाठी जड अन्न आहे. या ठिकाणी आम्ही इब्रिकराच्या पत्रामध्ये पाहतो, वास्तविक एवढ्या काळामध्ये तुम्ही शिक्षक व्हायवाच पाहिजे होता, पण तुम्हाच देवाच्या वचनाची मूळ अक्षरे पुन्हा शिकवण्याची जरुरी आहे. तरी तुम्हाला दुधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही असे तुम्ही झाला. आम्ही या ठिकाणी पाहतो प्रत्येक व्यक्ती आजकाल या जीवनामध्ये आत्मिकतेने आत्मिकतेने वाढत गेला पाहिजे, परंतु आम्ही असे काही लोक आहोत की अजूनही आम्हाला दुधाची गरज आहे, अजूनही आमची आध्यात्मिक वाढ झालेली नाही. म्हणून या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, तुम्ही आतापर्यंत शिक्षक व्हायला पाहिजे होता, कुठंतरी सुवार्तेचं चांगलं काम करायला पाहिजे होता, परंतु अजूनही तुम्हाला मूळ अक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवायची जरुरी आहे. आम्ही या ठिकाणी पौलाबद्दल पाहत आहोत की या ठिकाणी पौल स्पष्ट म्हणत आहे, तुम्ही अजूनही शिकवण्याचे गरजेचे आहे. तुम्ही अजूनही दूध पिणाऱ्या म्हणजे बाळकासारखे आहे, कोणीतरी शिकवण्याची तुम्हाला जरुरी आहे. म्हणून तुम्हाला जड अन्न चालत नाही. परंतु 13 वचन जर वाचवलं, कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो, कारण तो बाळक आहे. आम्ही या ठिकाणी पाहतो, जर आम्हाला जड अन्न जर पचन होत नाही, म्हणजे आम्ही नित्य बायबल शास्त्र जर वाचवत नाही, आमच्यामध्ये आत्मिकतेची वाढ नाही, तर आम्ही किमान बाळकासारखे आहोत. पण 14 वचनामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे, पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे, अशा प्रौढासाठी जड अन्न आहे. जी व्यक्ती जो शास्त्र भाग वाचून त्याच्यावरती मनन करतो, त्याचं असं म्हटलेलं आहे की त्याच्या इंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झालेला आहे. आम्ही या चांगल्या आणि वाईटाबद्दल पाहतो की जे शास्त्र वाचवतात, नेहमी त्याचं आज्ञाचं पालन करतात, देवाच्या इच्छेप्रमाणे आपलं जीवन जगतात, नित्य प्रार्थना मंडळीमध्ये सहवासामध्ये असतात, अशीच लोक आत्मिकतेच्या वाढीमध्ये आलेले आहे. परंतु काही मंडळीमध्ये आपण कदाचित जर पवित्र शास्त्र जर वाचत नसू किंवा आम्हाला या जैगिक गोष्टीमध्ये जर आनंद वाटत असेल, तर आम्ही या दुधावरती वाढणारे लोक असू, बाळका समान असूया. म्हणून जड अन्नाची आम्हाला गरज आहे, की जे जड अन्न ते देवाचं वचन आहे. या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जड अन्नाची गरज आम्हाला भासत आहे. दैहिकतेचा माणूस हे काय करत आहे, जड अन्न सेवन करत आहे. आम्ही एखादा पुढे जाऊया, जो आत्मिकतेचा मनुष्य आहे, जो आत्मिक आहे, तो तर सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची पारख कोणाकडून होत नाही. आत्मिकतेचा माणूस आम्ही या जगामध्ये पाहत आहोत, तो स्वतःबद्दल कधीच खेद करत नाही, कधीच दुःख मानत नाही, तो आध्यात्मिक अन्न सेवन करतो. आम्ही या ठिकाणी पाहत आहोत आणि तो आध्यात्मिकतेची पेरणी करतो, म्हणजे देवाचं सेवेचं तो काम करत राहतो. ज्याची आत्म्याने वाढ झालेली आहे, तो नियमितपणे मंडळीच्या सहवासात राहतो, वचनात मिळवलेला राहतो, त्याची आत्मिकतेची भूक वाढलेली असते, तो नियमित मंडळीच्या सहवासात राहून देवाचं काम करत असतो. हा आत्मिक मनुष्य आहे. परंतु जो मनुष्य आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की हा आध्यात्मिक आणि स्वाभाविक व्यक्ती, या स्वाभाविक व्यक्तीबद्दल पाहत आहे. हा स्वाभाविक वृत्तीचा मनुष्य ज्याचे तारण झालेले नाही, तो आपल्या पापी स्वभावानुसार जगत असतो. हा मनुष्य मानवी स्वभावाप्रमाणे जगाच्या तत्वानुसार जगत असतो. हा कोणता व्यक्ती आहे? हा स्वाभाविक वृत्तीचा मनुष्य आहे. परंतु आत्मिक वृत्तीचा मनुष्य ज्याचे तारण झालेले आहे, ज्याला जीवन मिळाले आहे, तो व्यक्ती ख्रिस्ती जीवनासाठी पवित्र आत्म्यावर अवलंबून असतो. हा व्यक्ती पवित्र आत्म्याच्या प्रेरणे चालतो आणि पवित्र आत्म्याचे फळ देतो. तो देवाच्या सहवासात राहतो, त्याला पवित्र आत्म्याची वचने समजतात. आम्ही या ठिकाणी आध्यात्मिक, दैहिक आणि स्वाभाविक वृत्तीचे 3 व्यक्तीचे स्वभाव आमच्या जीवनामध्ये असतात. परंतु आम्हाला आत्म्याने वाढणे फार गरजेचे आहे. आणि या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे की जे आत्म्याने चालतात त्यांचे आत्म्याचे तो फळ देतो. आणि जो दैहिक आहे, ते दैहिकतेचे फळ म्हणजे तो जगातच राहतो, त्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान प्रगट होत नाही. जे आपल्या कुठल्याही जगामध्ये फिरून जगाची मैत्री धरून तो जगाच्या स्वभावाप्रमाणे चालणारा व्यक्ती स्वाभाविक व्यक्ती आहे. परंतु आम्हाला आत्मिकतेने चालण्यासाठी या ठिकाणी देव आम्हाला वचन देत आहे. आम्ही परत एक वचन वाचूया, 1 कोरिन्थीचा 3 अध्याय आणि 2 आणि 3 वचनाकडे मी परत जात आहे. 1 कोरिन्थ याचा 2 आणि 3 वचन
जात आहे. पहिलं करिन्थकरास पत्र याचा 3रा अध्याय. आणि बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसाबरोबर बोलावे तसे तुमच्या बरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दहिका बरोबर तसे ख्रिस्तातील बाळका बरोबर तसे मला बोलावे लागले. आम्ही या ठिकाणी पौलाबद्दल पाहत आहोत. बंधुजन हो, तसं म्हणत आहे आध्यात्मिक माणसाबरोबर बोलावे तसे तुमच्या बरोबर मला बोलता आले नाही. पौलाचं म्हणणं आहे की आम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आम्ही असलो पाहिजे. आमची आध्यात्मिक तहान आणि भूक वाढलेली पाहिजे. मला त्याबरोबर बोलायला आवडतं, परंतु जर तसे दहिका बरोबर तसे ख्रिस्तातील बाळका बरोबर, दैहिक म्हणजे शरीरावरती आपल्या अवलंबून असणाऱ्या माणसाबरोबर पौल या ठिकाणी बोलत नाही. म्हणून तो म्हणत आहे, काय म्हणत आहे, तसे मला बोलावे लागले. मी तुम्हाला दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही. आम्ही या ठिकाणी पौलाच्या शिक्षणाबद्दल पाहत आहोत. आम्हामध्ये वचनाची फार जरुरी आहे. आध्यात्मिक वृत्तीची, आध्यात्मिक वाढीची आम्हामध्ये खास गरज आहे. पौल या ठिकाणी आम्हाला शिकवत आहे, वचनाप्रमाणे जीवन आमचं जगण्यासाठी, देवाने दिलेल्या आज्ञाप्रमाणे जीवन जगण्यासाठी तुमचा आणि माझा देव बाप सहाय्य करो. आज सकाळच्या मननामध्ये जो विषय, ज्या एका व्यक्तीबद्दल 3 स्वभावाबद्दल आम्ही जे पाहत आहोत, आध्यात्मिक वृत्ती आणि स्वाभाविक वृत्ती आणि दैहिक वृत्ती. आमची आध्यात्मिक वृत्तीत आमचं जीवन असणं आम्हाला गरजेचं आहे.